हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर आज तुम्हाला मी सिलेंडर वाचवण्याच्या 2 पद्धती सांगणार आहेत आणि तुम्हाला त्याचं टेन्शनही येणार नाही. आज ना उद्या मिळो न मिळो. तर बघू शकताय तुम्ही याच्यावर मी हा इंडक्शन आहे प्रेस्टिजचा. तर मी हा 1500 रुपयाला घेतला होता आणि त्यावेळेला मी 1500 रुपयाला घेतला होता. ह्यामध्ये सगळ्या सिस्टमेंट आहे, कमी जास्त ऑन ऑफ सगळं आहे किंवा तुम्ही टायमरही लावू शकताय. तुम्ही इथे थांबण्याचीही गरज नाही. आपण जसं गॅसपाशी थांबतो भाजी होण्यापर्यंत, तसं ह्याच्यापाशी थांबायची गरज नाही. टायमर लावला की याच्यावर भाज्या ऑटोमॅटिक होऊन जातात आणि भाजी शिजली किंवा टाईम आपला जेवढा लावला की ॲटोमॅटिक हा इंडक्शन बंद होतो. तर तुम्हाला सांगतोच मी गॅस कसा वाचवायचा. तर हे 2 भांडे घेतलेले मी, 2 लिटरचा आणि 3 लिटरचा. ज्यात गवारी केली तो 2 लिटरचा होता आणि आहे तो 3 लिटरचा आहे. तर या दोन्ही भांड्यामध्ये सगळं होऊन जातं. याला एकच टोपण येतं आणि हा स्टेनलेस स्टील आहे, आतून जर्मल आहे. यामुळे भाजी कोणतंही अन्न याच्यामध्ये करपत नाही आणि तुम्हाला सिलेंडरही जास्त लागणार आहे. यामध्ये सगळं होऊन जातं आणि तुमच्याकडे जर इंडक्शनचा तवा असेल तर तुमचं त्याच्यावर चपातीसुद्धा होऊन जाते. फक्त ह्यावर भाकरी होत नाही, पण बाकी सगळा भाकरी सोडली तर सगळा स्वयंपाक होऊन जातो. त्याच्यावर तुम्ही काहीही करू शकता. फक्त त्याच्यावर भांडी पाहिजे. स्टेनलेस स्टील असेल तर चालते. स्टीलची भांडी अजिबात करपत नाही, त्याला चालून जातात. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि ओटाही साफ करायची गरज नाही, गॅस धुवायची गरज नाही. तर आपली कमीत कमी कामं होऊन जातात आणि गडबड उठत नाही. तर बघू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच नवीन भेटूया व्हिडिओमध्ये.